मुलांना नेहमीच आकर्षण असतं ते सँडविचचं, म्हणजेच हॉटेलच्या पदार्थांचं. आणि तेच जर आपण घरी बनवलं आणि त्यांच्या टिफिनमध्ये दिलं तर? चला तर बघूया रेसिपी. त्यासाठी मी इथे घेतले आहे मका, टोमॅटो, काकडी, कांदा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर व्हेजिटेबल्ससुद्धा घेऊ शकता. तर काकडी आपल्याला छिलून घ्यायची आहे. मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. काकडीचे बारीक बारीक स्लायसेस करायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घेताना त्या देखील बारीक चिरून घेऊ शकता. टोमॅटोचे देखील स्लाइस करायचे आहेत. मी सगळ्याचे इथे स्लाइस केले आहे. कांद्याचे देखील स्लाइस करून घेतले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे सगळी आपली तयारी झालेली आहे. आता आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे. ब्रेड घेतल्यानंतर त्याच्या किनारी काढायच्या आहेत. नाही काढले तरी देखील चालतात, पण मुलांना ते हॉटेलसारखे दिसले पाहिजे की नाही. तर आता त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. बटर न वापरता मी इथे तुपाचा वापर केला आहे. घरचं साजूक तूप आहे हे. तर दोन्ही स्लायसेसला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या लावायचं आहे, भरपूर लावायचं आहे, त्यामुळे टेस्ट छान येते. आता त्यावरती आपल्याला व्हेजिटेबल्स ठेवायचे आहे. तर कांदा, काकडी, टोमॅटो. तुम्ही यामध्ये बीट वापरू शकता, गाजर वापरू शकता. मुलांना ज्या आवडतील त्या व्हेजिटेबल्स घालू शकता. बटाटा देखील वापरू शकता. तर डेकोरेट करून घ्यायचं आहे. यामध्ये मात्र मी चीजचा वापर केला आहे, कारण चीजनेस मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे. त्यामुळे मी यावरती चीज किसून घालणार आहे. आता भरपूर चीज किसून घालायचं आहे. चीज किसल्यानंतर आपल्याला त्या स्लाइस एकमेकावर ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सँडविचेस बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर माझ्याकडे हे टोस्टर होतं, त्यामध्ये मी हे बनवणार आहे. तुम्ही तव्यावर देखील बनवू शकता. तर हे मी प्रीहीट करून घेतले आहे. आता यामध्ये तयार केलेले सँडविच आपल्याला ठेवायचे आहेत. आणि यावरती 2 लाईट्स दिलेले असतात, ग्रीन आणि रेड. ग्रीन लाईट पुन्हा लागली की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता आपला टाइम पूर्ण झाला आहे. ग्रीन लाईट लागलेली आहे. तर आता यामधून आपल्याला सँडविचेस बाहेर काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा सोनेरी रंग आलाय त्याला आणि एकदम टेस्टी दिसतात ते. तर हे कट करून घ्यायचे. गरम आहेत ते, सावकाश कट करून घ्यायचेत. त्यानंतर आपल्याला त्याला डेकोरेट करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे टोमॅटो केचप टाकत आहे त्याच्यावर. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी त्याच्यावर चीज टाकून घेतला आहे. आणि अशा प्रकारे आपले सँडविचेस रेडी झाले आहेत. अगदी साधे, सोपे, कमी वेळात होणारे आणि मुलांना आवडणारे. तुम्ही जर हे टिफिनमध्ये दिले तर मुले तर अगदी खुशच होऊन जातील. नक्की ट्राय करा हे. धन्यवाद.